मित्रांनो, हे आहे आपल्या भारताचे संविधान. भारताचे संविधान किंवा राज्यघटना ही देशाचा सर्वोच्च कायदा आहे. पण प्रश्न असा आहे की जर परिस्थिती बदलली तर हा कायदा बदलता येतो का? तर हो. पण तो बदलण्याची प्रक्रिया नेमकी काय आहे? त्यात बदल कसा केला जातो? तर नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत राज्यघटनेत दुरुस्ती करणे म्हणजे काय? कलम 368 अंतर्गत काय प्रक्रिया आहे? विशेष बहुमत म्हणजे नेमके काय? कोणत्या बदलासाठी राज्यांची मान्यता आवश्यक असते? आणि आत्तापर्यंत झालेल्या महत्त्वाच्या घटना दुरुस्ती कोणकोणत्या आहेत? भारतीय राज्यघटनेत दुरुस्ती करणे म्हणजे देशाच्या मूलभूत किंवा सर्वोच्च कायद्यात बदल करण्याची प्रक्रिया होय. राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची ही संकल्पना आपण दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेतून घेतली आहे. भारतीय राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची प्रक्रिया पूर्णपणे लवचिक म्हणजे ब्रिटनसारखी नाही आणि पूर्णपणे कठोर म्हणजे अमेरिकेसारखी देखील नाही. ती या दोन्हींचा समन्वय म्हणजे मिश्र स्वरूप आहे. आता प्रश्न उरतो, संविधानात बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर आपल्या संविधानातील कलम 368 अंतर्गत हा अधिकार भारताच्या संसदेला देण्यात आला आहे. चला तर मग आपण एक घटना दुरुस्ती करू. आता घटना दुरुस्तीची सुरुवात नेमकी कोठून सुरू होते? तर आपण एक राज्यघटना दुरुस्ती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात सादर करू शकतो, म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभा. हे विधेयक मंत्री किंवा खाजगी सदस्य यांच्याद्वारे सादर केले जाऊ शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतेही राज्य विधानमंडळ असे विधेयक सादर करू शकत नाही. त्याचबरोबर राज्यघटना दुरुस्ती विधेयक सादर करण्यासाठी राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी आवश्यक नसते. म्हणजेच संसद सदस्य थेट संसदेत हे विधेयक सादर करू शकतात. राज्यघटना दुरुस्ती विधेयक मंजूर होण्यासाठी विशेष बहुमत आवश्यक असते. याचा अर्थ सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 50% आणि उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 2/3 बहुमत गरजेचे असते. राज्यघटना दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांनी स्वतंत्रपणे मंजूर करणे आवश्यक असते. जर दोन्ही सभागृहांमध्ये मतभेद झाले तर संयुक्त बैठक घेण्याची कोणतीही तरतूद नाही. काही महत्त्वाच्या तरतुदींमध्ये दुरुस्ती करण्यासाठी फक्त संसद पुरेशी नसते. अशावेळी आवश्यक असते संसदेत विशेष बहुमत आणि किमान अर्ध्या राज्यांची मान्यता. यानंतर हे विधेयक राष्ट्रपतींकडे संमतीसाठी पाठवले जाते. 24व्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्टनुसार राष्ट्रपतींना या विधेयकावर संमती देणे बंधनकारक आहे. म्हणजे राष्ट्रपती संमती नाकारू शकत नाहीत आणि विधेयक संसदेकडे परत पाठवू शकत नाहीत. राष्ट्रपतींची संमती मिळाल्यानंतर हे विधेयक कायदा म्हणजे ॲक्ट बनते आणि राज्यघटना त्याप्रमाणे दुरुस्त होते. चला तर मग आपण पाहूया भारताचे संविधान लागू झाल्यापासून कोणकोणत्या महत्त्वाच्या घटना दुरुस्त्या झाल्या आहेत. पहिली घटना दुरुस्ती अधिनियम 1951. भारतीय संविधान लागू झाल्यानंतर फक्त 1 वर्षातच पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली. त्या काळात जमीन सुधारणा कायद्यांवर न्यायालयात अनेक खटले दाखल होत होते. म्हणून सरकारला सामाजिक न्यायाच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यात अडचण येत होती. यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली 1951 मध्ये पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीतील महत्त्वाचे मुद्दे: 1. 9वी अनुसूची 9th शेड्यूल संविधानात समाविष्ट करण्यात आला. या अनुसूचित असलेल्या कायद्यांना न्यायालयीन पुनरावलोकनापासून संरक्षण मिळाले. 2. कलम 31A आणि 31B समाविष्ट करण्यात आले. 3. कलम 19 वरील निर्बंध वाढवण्यात आले. यामध्ये 3 नवीन कारणे जोडली गेली: सार्वजनिक सुव्यवस्था, युद्धजन्य परिस्थितीत परदेशी राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध, गुन्ह्यास प्रवृत्त करणे, तसेच राज्याला उद्योग किंवा व्यापाराचे राष्ट्रीयकरण करण्याचा अधिकार देण्यात आला. 7वी घटना दुरुस्ती अधिनियम 1956. भारताच्या प्रशासकीय इतिहासातील ही एक अत्यंत महत्त्वाची घटना दुरुस्ती आहे. कारण स्वातंत्र्यानंतर भारतातील राज्यांची रचना वेगवेगळ्या प्रकारची होती. त्यावेळी राज्यांचे A, B, C आणि D असे वर्गीकरण करण्यात आले होते. परंतु भाषिक आणि प्रशासकीय कारणांमुळे राज्यांची पुनर्रचना आवश्यक होती. म्हणून 1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायदा आणि 7वी घटना दुरुस्ती करण्यात आली. त्यातील पुढील मुख्य तरतुदी होत्या: A, B, C आणि D प्रकारची राज्ये रद्द करण्यात आली. 2.
भारताची पुनर्रचना करून 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. 3. उच्च न्यायालयांचे अधिकार क्षेत्र केंद्रशासित प्रदेशांपर्यंत वाढवले गेले. 4. 2 किंवा अधिक राज्यांसाठी समान उच्च न्यायालय ठेवण्याची तरतूद करण्यात आली. तसेच एकाच व्यक्तीला 2 राज्यांचा राज्यपाल बनवण्याची तरतूद या दुरुस्तीत करण्यात आली. 9वी घटना दुरुस्ती अधिनियम 1960. ही दुरुस्ती भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 1958च्या करारामुळे करण्यात आली होती. या करारानुसार भारताच्या काही सीमावर्ती प्रदेशांमध्ये बदल करण्यात आले. यामध्ये पश्चिम बंगालमधील बेरुबारी युनियनचा काही भाग पाकिस्तानला घेण्यात आला. या कारणामुळे संविधानात आवश्यक बदल करण्यासाठी 1960 मध्ये 9वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. 14वी घटना दुरुस्ती अधिनियम 1962. 1962 मध्ये भारताच्या संघराज्यात पुदुच्चेरीचा समावेश करण्यात आला. याच दुरुस्तीमध्ये काही केंद्रशासित प्रदेशांना स्थानिक शासन व्यवस्था देण्याची तरतूद करण्यात आली. यामध्ये पुढील प्रदेशांचा समावेश होता: हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, गोवा, दमण आणि दीव, पुदुच्चेरी. या प्रदेशांसाठी विधानमंडळ आणि मंत्रिमंडळ स्थापनेची परवानगी देण्यात आली. 16वी घटना दुरुस्ती अधिनियम 1963. 1960च्या दशकात भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेसाठी काही आव्हाने निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर 1963 मध्ये 16वी घटना दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीमुळे सरकारला भाषण स्वातंत्र्य आणि सभा स्वातंत्र्यावर काही निर्बंध घालण्याचा अधिकार देण्यात आला. सार्वजनिक पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या शपथेमध्ये भारताची एकता आणि अखंडता राखण्याची प्रतिज्ञा समाविष्ट करण्यात आली. 24वी घटना दुरुस्ती अधिनियम 1971. ही दुरुस्ती संसदेच्या घटना दुरुस्ती अधिकाराशी संबंधित आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्णयांनंतर संसदेच्या अधिकारांबाबत प्रश्न निर्माण झाले होते. म्हणून 1971 मध्ये 24वी घटना दुरुस्ती करण्यात आली. त्यातील मुख्य मुद्दे: 1. संसदेला संविधानातील कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याचा स्पष्ट अधिकार देण्यात आला. 2. यामध्ये मूलभूत अधिकारांचाही समावेश केला गेला आहे. तसेच घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रपतींनी संमती देणे अनिवार्य करण्यात आले आहे. 25वी घटना दुरुस्ती अधिनियम 1971. ही दुरुस्ती सामाजिक आणि आर्थिक न्यायाच्या धोरणांशी संबंधित होती. यामध्ये संपत्तीच्या अधिकारावर काही मर्यादा घालण्यात आल्या. तसेच राज्य धोरणातील मार्गदर्शक तत्त्वे, विशेषतः कलम 39B आणि 39C ला प्राधान्य देण्यात आले. यामुळे संसाधनांचे न्याय्य वितरण सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 26वी घटना दुरुस्ती अधिनियम 1971. स्वातंत्र्यानंतर भारतात अनेक संस्थानिक राज्ये होती. या राज्यांच्या माजी राजांना प्रिव्ही पर्स नावाने आर्थिक भत्ता दिला जात होता. परंतु 1971 मध्ये हा विशेषाधिकार रद्द करण्यात आला. म्हणजेच संस्थानिक राज्यांच्या माजी राजांचे प्रिव्ही पर्स आणि विशेषाधिकार समाप्त करण्यात आले. 35वी घटना दुरुस्ती अधिनियम 1974. या दुरुस्तीचा संबंध सिक्कीम या राज्याशी आहे. 1974 मध्ये सिक्कीमचे संरक्षित राज्य म्हणून असलेले स्थान समाप्त करण्यात आले. सिक्कीमला भारतीय संघाचे सहयोगी राज्य म्हणून दर्जा देण्यात आला. यासाठी 10वी अनुसूची संविधानात समाविष्ट करण्यात आली. 36वी घटना दुरुस्ती अधिनियम 1975. 1975 मध्ये सिक्कीमच्या राजकीय स्थितीत आणखी एक महत्त्वाचा बदल झाला. सिक्कीमला भारताचे पूर्ण राज्य बनवण्यात आले. यामुळे सिक्कीम भारताच्या संघराज्यातील पूर्ण राज्य बनले. 39वी घटना दुरुस्ती अधिनियम 1975. ही दुरुस्ती आणीबाणीच्या काळात 1975 ते 77 दरम्यान करण्यात आली होती. या दुरुस्तीमुळे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभेचे अध्यक्ष यांच्या निवडणुका न्यायालयीन पुनरावलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आल्या. ही दुरुस्ती त्या काळातील राजकीय परिस्थितीमुळे खूप चर्चेत होती. 42वी घटना दुरुस्ती अधिनियम 1976. मिनी कॉन्स्टिट्यूशन. 1976 मध्ये झालेली 42वी घटना दुरुस्ती ही भारतीय संविधानातील सर्वात व्यापक आणि महत्त्वाची दुरुस्ती मानली जाते. या दुरुस्तीला मिनी संविधान असेही म्हटले जाते, कारण या दुरुस्तीमुळे संविधानात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले. मुख्य तरतुदी: संविधानाच्या प्रस्तावनेत 3 नवीन शब्द जोडले गेले: समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता. नागरिकांची मूलभूत कर्तव्ये म्हणजे फंडामेंटल ड्युटीज
संविधानात समाविष्ट करण्यात आली. यासाठी भाग 4A जोडण्यात आला. राज्याच्या धोरणातील मार्गदर्शक तत्वांमध्ये नवीन तत्वे जोडली गेली. मुलांच्या निरोगी विकासासाठी तरतूद, समान न्याय व मोफत कायदेशीर मदत, उद्योग व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग, पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षण. या दुरुस्तीने DPSPला मूलभूत अधिकारांपेक्षा अधिक महत्त्व देण्याचा प्रयत्न केला. तसेच 5 विषय समवर्ती यादीत हलवण्यात आले: शिक्षण, वन, वजन आणि मोजमाप, वन्यप्राणी व पक्षी संरक्षण, न्याय प्रशासन. आणीबाणीच्या तरतुदींमध्ये देखील काही बदल करण्यात आले. 43वी घटना दुरुस्ती अधिनियम 1977. 1977 मध्ये झालेली 43वी घटना दुरुस्ती ही मुख्यतः न्यायव्यवस्थेशी संबंधित होती. या दुरुस्तीने उच्च न्यायालयांचे काही अधिकार पुनः बहाल केले. उच्च न्यायालयांना राज्य व केंद्र सरकारच्या कायद्यांना असंवैधानिक घोषित करण्याचा अधिकार देण्यात आला. यामुळे न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य पुन्हा मजबूत करण्यात आले. 44वी घटना दुरुस्ती अधिनियम 1978. 44वी घटना दुरुस्ती भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दुरुस्तीमुळे आणीबाणीच्या अधिकारांवर काही मर्यादा घालण्यात आल्या. मुख्य तरतुदी: राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यासाठी इंटरनल डिस्टर्बन्स हा शब्द बदलून आर्म्ड रिबेलियन असा करण्यात आला. राष्ट्रपतींना आणीबाणी जाहीर करण्यासाठी मंत्रिमंडळाची लिखित शिफारस आवश्यक करण्यात आली. मालमत्तेचा अधिकार मूलभूत अधिकारातून काढून टाकण्यात आला आणि तो फक्त कायदेशीर अधिकार बनवण्यात आला. आणीबाणीच्या काळात देखील कलम 20 आणि 21 मधील अधिकार स्थगित करता येणार नाहीत अशी तरतूद करण्यात आली. 52वी घटना दुरुस्ती अधिनियम 1985. 1985 मध्ये दलबदल विरोधी कायदा लागू करण्यात आला. या दुरुस्तीमुळे संसद आणि राज्य विधानमंडळातील सदस्यांनी पक्ष बदलल्यास त्यांना अपात्र ठरवता येईल. यासाठी संविधानात 10वी अनुसूची जोडण्यात आली. या कायद्याचा उद्देश राजकीय स्थिरता राखणे हा होता. 61वी घटना दुरुस्ती अधिनियम 1989. 1989 मध्ये झालेल्या 61व्या घटना दुरुस्तीमुळे भारतातील मतदान प्रक्रियेत मोठा बदल झाला. लोकसभा आणि राज्य विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदानाचे किमान वय 21 वर्षांवरून 18 वर्षे करण्यात आले. यामुळे तरुणांना राजकारणात सहभाग घेण्याची संधी मिळाली. 69वी घटना दुरुस्ती अधिनियम 1991. 1991 मध्ये दिल्लीला विशेष दर्जा देण्यात आला. या दुरुस्तीमुळे दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. तसेच दिल्लीमध्ये 70 सदस्यांची विधानसभा आणि मंत्रिमंडळ स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. 73वी घटना दुरुस्ती अधिनियम 1992. 73वी घटना दुरुस्ती भारतातील ग्रामीण स्वराज्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या दुरुस्तीमुळे पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला. संविधानात भाग 9 पंचायत जोडण्यात आला. तसेच 11वी अनुसूची समाविष्ट करून पंचायतींसाठी 29 विषय निश्चित करण्यात आले. 74वी घटना दुरुस्ती अधिनियम 1992. शहरी स्वराज्यासाठी 74वी घटना दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीमुळे नगरपालिका संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला. तसेच संविधानात भाग 9A नगरपालिका जोडण्यात आला. तसेच 12वी अनुसूची समाविष्ट करून नगरपालिकांसाठी 18 विषय निश्चित करण्यात आले. 84वी घटना दुरुस्ती अधिनियम 2001. या दुरुस्तीचा संबंध लोकसभा आणि विधानसभेतील जागांच्या पुनर्निर्धारणाशी आहे. लोकसंख्या नियंत्रणाला प्रोत्साहन देण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा जागांचे पुनर्निर्धारण 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आले. 86वी घटना दुरुस्ती अधिनियम 2002. ही दुरुस्ती शिक्षणाशी संबंधित अत्यंत महत्त्वाची दुरुस्ती आहे. या दुरुस्तीमुळे 6 ते 14 वर्षांच्या मुलांसाठी शिक्षण हा मूलभूत अधिकार करण्यात आला. यासाठी कलम 21A समाविष्ट करण्यात आले. तसेच कलम 45 मध्ये बदल करण्यात आले आणि नवीन मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आले. 89वी घटना दुरुस्ती अधिनियम 2003. या दुरुस्तीने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाच्या रचनेत बदल करण्यात आला. आधी एकत्र असलेला आयोग 2 भागांत विभागला गेला: राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग.
97वी घटनादुरुस्ती अधिनियम 2011 2011मध्ये करण्यात आलेली 97वी घटनादुरुस्ती सहकारी संस्थांशी संबंधित आहे. या दुरुस्तीमुळे सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा आणि संरक्षण देण्यात आले. या दुरुस्तीमुळे 3 महत्त्वाचे बदल झाले. पहिला बदल म्हणजे सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार करण्यात आला. हा अधिकार कलम 19 अंतर्गत समाविष्ट करण्यात आला. दुसरा बदल म्हणजे राज्य धोरणातील मार्गदर्शक तत्वांमध्ये सहकारी संस्थांच्या प्रोत्साहनासाठी तरतूद करण्यात आली. तिसरा बदल म्हणजे संविधानात नवीन भाग 9B समाविष्ट करण्यात आला, ज्याचे शीर्षक आहे सहकारी संस्था. 99वी घटनादुरुस्ती अधिनियम 2014 2014मध्ये करण्यात आलेली 99वी घटनादुरुस्ती न्यायव्यवस्थेशी संबंधित आहे. या दुरुस्तीमुळे नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट्स कमिशन NJAC स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली. या आयोगाचा उद्देश होता सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती अधिक पारदर्शक करणे. परंतु 2015मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने 4-1 बहुमताने NJAC असंवैधानिक घोषित केले आणि पुन्हा कोलेजियम प्रणाली लागू ठेवली. 100वी घटनादुरुस्ती अधिनियम 2015 100वी घटनादुरुस्ती भारत आणि बांगलादेश यांच्यातील लँड बाउंड्री अग्रीमेंटशी संबंधित आहे. या करारामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील सीमावर्ती प्रदेशांमधील अनेक वर्षांचा सीमावाद संपुष्टात आला. या अंतर्गत दोन्ही देशांनी काही एन्क्लेव्ह प्रदेशांची अदलाबदल केली. 101वी घटनादुरुस्ती अधिनियम 2017 101वी घटनादुरुस्ती भारताच्या आर्थिक व्यवस्थेसाठी खूप महत्त्वाची आहे. या दुरुस्तीमुळे देशात गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स GST लागू करण्यात आला. GST हा 1 जुलै 2017 पासून लागू झाला. यामुळे भारतामध्ये एक देश एक कर प्रणाली लागू झाली. 102वी घटनादुरुस्ती अधिनियम 2018 102वी घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला घटनात्मक दर्जा देण्यात आला. या दुरुस्तीमुळे संविधानात कलम 338B समाविष्ट करण्यात आले. यामुळे मागासवर्गीयांच्या हितांचे संरक्षण अधिक प्रभावीपणे करण्याची व्यवस्था निर्माण झाली. 103वी घटनादुरुस्ती अधिनियम 2019 2019मध्ये करण्यात आलेली 103वी घटनादुरुस्ती खूप चर्चेत राहिली. या दुरुस्तीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी EWSसाठी जास्तीत जास्त 10% आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली. यासाठी संविधानात कलम 15(6) आणि 16(6) समाविष्ट करण्यात आले. हे आरक्षण SC, ST आणि OBC व्यतिरिक्त इतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लागू आहे. नंतर सर्वोच्च न्यायालयाने 3-2 बहुमताने ही घटनादुरुस्ती वैध ठरवली. 104वी घटनादुरुस्ती अधिनियम 2020 104वी घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रीय लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये SC आणि STसाठी असलेले आरक्षण 2030 पर्यंत वाढवण्यात आले. परंतु अँग्लो इंडियन समुदायासाठी असलेले विशेष प्रतिनिधित्व समाप्त करण्यात आले. 105वी घटनादुरुस्ती अधिनियम 2021 105वी घटनादुरुस्ती राज्य सरकारांच्या अधिकारांशी संबंधित आहे. या दुरुस्तीमुळे राज्य सरकारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गांची ACBCची यादी तयार करण्याचा अधिकार पुन्हा देण्यात आला. 106वी घटनादुरुस्ती अधिनियम 2023 106वी घटनादुरुस्ती ही महिलांच्या राजकीय प्रतिनिधित्वाशी संबंधित आहे. या दुरुस्तीमुळे लोकसभा राज्य विधानसभांमध्ये आणि दिल्ली विधानसभेत महिलांसाठी 1/3 आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली. या आरक्षणामध्ये SC आणि STसाठी राखीव जागांमध्येही महिलांसाठी आरक्षण लागू होईल. मित्रांनो, भारतीय राज्यघटना ही एक जिवंत दस्तऐवज आहे. देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय गरजांनुसार त्यामध्ये बदल करण्यासाठी घटनादुरुस्तीची प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. याच प्रक्रियेमुळे भारतीय लोकशाही लवचिक आणि प्रगतिशील राहिली आहे. तर आज आपण घटनादुरुस्ती या विषयाची संपूर्ण महत्त्वाची माहिती समजून घेतली. जर तुम्हाला हा व्हिडिओ MPSC UPSC तयारीसाठी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. पुढील व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील आणखी महत्त्वाचे विषय समजून घेणार आहोत. धन्यवाद.